श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ यांनी करवीर आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अनोखी वृक्षारोपण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात विविध प्रकारची फळझाडं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन तर होईलच, पण शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळेल। आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक झाडांचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलंय। श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थानकडून करवीर आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 25% किमतीत म्हणजे 210 रुपयांमध्ये 10 प्रकारच्या फळझाडांचं वाटप केलं जातंय। यामध्ये आंबा, केशर, पेरू, तैवान पिंक, सीताफळ गोल्डन, जांभूळ, आवळा, लिंबू, शेवगा, चिंच आणि हादगा यांसारख्या झाडांचा समावेश आहे। पुढील 2 दिवस दिनांक 29 आणि 30 जुलै 2025 रोजी सिद्धगिरी रोपवाटिका म्युझियम समोर कणेरी मठ इथं कागल आणि करवीर तालुक्यासाठी झाडांचं वाटप करण्यात येणार आहे। सोबत आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 ही कागदपत्र घेऊन यावं असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी काही महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांसाठी देण्यात आल्यात। जो शेतकरी अगोदर येईल त्याला प्राधान्य दिलं जाईल। झाड घेऊन गेल्यानंतर ती लावणं आणि जगवणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असेल। झाडं लावल्यानंतर प्रत्येक झाडाची नोंद मठाकडून घेतली जाईल। प्रत्येक प्रकारातील फक्त एकच झाड दिलं जाईल। जर तुम्ही दुचाकीवरून झाड घेऊन जाणार असाल तर खताच्या 2 रिकाम्या पिशव्या सोबत आणाव्यात। त्यामुळे एका पिशवीत 5 झाडं आणि दुसऱ्या पिशवीत खतं ठेवून दोन्हीकडे 2 पिशव्या बांधणं सोपं होईल। ही झाडं गिव्ह मी ट्रीज दिल्ली या संस्थेनं दिली आहेत। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे।